सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी. दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. ज्ञानप्रबोधाच्या कालच्या ज्ञान सत्रामध्ये आपण परमेश्वराचे विरुद्ध धर्म कसे आहेत हे पाहिलं. तो विषय काल पूर्ण संपलेला नाही, तर त्या संदर्भातील काही ओव्या अजून बाकी आहेत. जवळजवळ 7-8 ओव्या अजून बाकी आहेत. तर त्या ओव्यांचं आपण आज अध्ययन करणार आहोत. आणि पुढं विश्वनाथ बास बाळापूरकर परमेश्वराच्या श्रीमूर्तीचं वर्णन करतात. परमेश्वराची श्रीमूर्ती कशी आहे त्या संदर्भामध्ये कवी आपल्याला सांगणार आहेत. तर आजचा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. परमेश्वराच्या श्रीमूर्तीचं वर्णन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि म्हणून आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा, शेवटपर्यंत ध्यान देऊन पोथी ऐका, म्हणजे तुम्हाला विरुद्ध धर्म तर समजतीलच, त्याचबरोबर परमेश्वराची श्रीमूर्ती कशी आहे तेही आपल्याला समजणार आहे. म्हणून पुनश्च एकदा तुम्हाला सांगणं आहे की कुणीकडेही दुसरीकडे लक्ष न देता, लक्ष विचलित न होऊ देता ध्यान देऊन आजची पोथी सर्वांनी ऐकावी. नेहमीच्याच प्रमाणे आजचे ज्ञान सत्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. नवीन दर्शकांसाठी सूचना, त्यांनी जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे दररोज असे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया. दंडवत हो. मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये. आजचं ज्ञानसत्र आपलं ओवी क्रमांक 394 पासून चालू होणार आहे. ज्ञानप्रबोध ओवी क्रमांक 394. तया नित्य तृप्ता भूख सहजानंदा संभोख सुख अमृतमया मुख रस सेवणी. तया नित्य तृप्ता भूख. जे नित्य तृप्त असे परमेश्वर आहेत त्यांना भूक लागत आहे इथे मनुष्यवेश धारण केल्यामुळे. सहजानंदा संभोग सुख. जे सहजानंद त्यांचं स्वरूप आहे, परमेश्वराच्या स्वरूपामध्ये आनंद हा सहज उपलब्ध आहे. आनंदाने भरलेलं आहे ते स्वरूप परमेश्वराचं. परंतु त्या परमेश्वराला इथे अवतार घेतल्यानंतर संभोग सुख म्हणजे अष्टभोगाचं सुख ते इथे घेत आहेत. अमृतमया मुख रससेवने. अमृतमय जे परमेश्वर होते ते रससेवनेचं सुख घेतात श्रीमुखाने. जसं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आंबे खाल्ले, मांडे खाल्ले, खीर खाल्ली, बोरं खाल्ले, तर हे जे सुख घेतलेलं आहे पदार्थ सेवनेचं ते मुखाने घेतलेले आहे. हे रससेवना केलेली आहे परमेश्वर अवताराने. तर असे जे परमेश्वर अव्यक्त होते, स्वतःच्या आनंदामध्ये रममाण होते, ते इथे येऊन असं सुख घेत आहेत रससेवनेचं श्रीमुखाने, असं कवी आपल्याला इथे सांगतात. असो हे अपाद मस्तक वेरी कृपा नांदे जिये ईश्वरी ते मूर्ती वांचवणी संसारी दुर्लभ नाही. असो हे अपाद मस्तक वेरी कृपा नांदे जिये अवतारी. पाठभेदानुसार अवतारी ही शब्द आलेला आहे आणि पाठभेदानुसार ईश्वरी ही शब्द आलेला आहे. असो हे कवी म्हणतात, आता सांगणं बस झालं, ज्या ईश्वर अवताराच्या अपाद मस्तक. अपाद म्हणजे पायाच्या नखाग्रापासून, मस्तक म्हणजे डोक्यापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंत ज्या ईश्वर अवताराच्या श्रीमूर्तीमध्ये कृपा नांदते, कृपा गुण नांदते, असे ते ईश्वर अवतार आहेत. जे मूर्ती वांचून संसारी दुर्लभ नाही, अशा त्या परमेश्वराच्या श्रीमूर्ती वांचून या जगामध्ये दुर्लभ असं काहीच नाही, सर्व सुलभ आहे या जगामध्ये. एका परमेश्वराच्या श्रीमूर्ती वांचुनी, ईश्वर अवतारा वांचुनी सगळं काही सुलभ आहे. फक्त ईश्वर अवतारच आपल्यासाठी दुर्लभ आहे. तैसी कळियोगी प्रस्तुती जे का असे वर्तती ते मज प्राकृतामती बोलवेना. तैसी कळियोगी प्रस्तुती जे का असे वर्तती ते मज प्राकृतामती बोलवेना. या कलियुगामध्ये प्रस्तुत मला तरी परमेश्वराची मूर्तीशी दुर्लभ वाटते. आणि अशी ही परमेश्वराची श्रीमूर्ती कशी आहे हे प्राकृतामती म्हणजे एक खेडमट माणसाच्या मतीने मी ते बोलू शकत नाही. मी एक गावंढळ माणूस आहे, खेड्यातील माणूस आहे, आणि मी काय परमेश्वराच्या श्रीमूर्तीचं वर्णन करणार, ती श्रीमूर्ती कशी आहे ती मी कसं काय सांगू शकणार बरं, मी तर गावठी माणूस आहे, असं कवी म्हणतात.
श्रीमूर्ती कैसी वाणी जे श्रीचरणा पासवणी कृपा कार्य वांचवणी आण नाही. श्रीमूर्ती मी कशी वर्णन करणार ती? श्रीचरणापासून ते श्रीमुकुटापर्यंत पूर्ण कृपा आहे तिथे भरलेली. कृपा ओतप्रोत आहे त्या श्रीमूर्तीच्या ठिकाणी. कृपा कार्याच्या व्यतिरिक्त परमेश्वर दुसरं कार्यच करत नाही. कृपेचं कार्य काय आहे? या जीवाला काहीतरी चांगलं देणे, ज्ञान देणे, बोध देणे, प्रेम देणे. जे काही चांगलं कार्य ईश्वर करतात जीवधरणाचं, ते या कृपागुणाचंच आहे. तर या कृपागुणाच्या कार्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ईश्वर जे आहेत ते जीवधरणाच्या कार्याव्यतिरिक्त दिसतच नाहीत आपल्याला. जीवधरणाचं कार्य त्यांचं रात्रंदिवस चालू आहे. आण नाही म्हणजे दुसरं कोणतंच काम परमेश्वर करत नाही. मागिली महाकवी मूर्ती वर्णिली रूपसा अवेवी परसकणवा भावी भोलती चीना. मागील महाकवी म्हणजे जे काही महाकवी होऊन गेले माझ्यापूर्वी त्या सर्व महाकवींनी परमेश्वराच्या मूर्तीचं वर्णन केलेलं आहे, रूपाचं वर्णन केलेलं आहे, प्रत्येक अवयवांचं वर्णन केलेलं आहे. परंतु सकणवा भावी म्हणजे करुणेच्या भावाने कोणीही वर्णन केलेलं नाही परमेश्वराचं. तयाचा पाहुणी मागू सुंदर्या देवनी विभागू कृपेचा बोलेन लागू जाण अवधारी तू. तयाचा पाहुणी मागू सुंदर्या देवनी विभागू. कवी म्हणतात की त्या पूर्वीच्या कवींनी जे वर्णन केलं श्रीमूर्तीचं ते वर्णन पाहून मी काय करणार आहे? सुंदर्या देवनी विभागू. त्या सर्व कवींनी त्या अवयवांचं जे सौंदर्य आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. परंतु मी या सौंदर्याच्या वर्णनाला विभाग देणार आहे. म्हणजे सौंदर्याचं वर्णन मी थोडंसं बाजूला ठेवेल आणि काय करेल? कृपेचा बोलेन लागू. कृपा गुणाचं जे काही कार्य वर्तलेलं आहे श्रीमूर्तीच्या ठिकाणी त्या कार्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे की त्या कृपा गुणाने या परमेश्वराला कसं जीवधरणाचं कार्य करायला लावलं आणि पुढे परमेश्वराने कसं कार्य केलं हे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून तुम्ही सर्वजण अवधारी तू म्हणजे सर्वजण ध्यान देऊन ऐका असं कवी सर्वांना तुम्हाला आम्हाला सर्वांना विनंती करत आहे. अचळा शिवाचे निसिद्धांते विवेक समुद्रा दाटच से भरिते परी न लंघे अग्नि मर्यादे ते म्हणे विश्वनाथू. अचळा शिवाचे निसिद्धांते विवेक समुद्रा दाटतसे भरिते. जे अचळ शिवबास होते म्हणजेच गुर्जर शिवबास, ज्या गुर्जर शिववासांनी ब्रह्मविद्येची मांडणी व्यवस्थित मांडली त्या गुर्जर शिववासांच्या सिद्धांताने म्हणजे त्यांनी जे मला निरूपण केलं त्यांच्या या ज्ञानाने विवेक समुद्र जो आहे माझ्या मनामध्ये, ब्रह्मविद्या ज्ञानाचा जो विवेक समुद्र आहे त्या विवेक समुद्राला भरता येत आहे. दाटतसे भरते म्हणजे समुद्राला जशी भरती येते पौर्णिमेला त्याप्रमाणे माझ्याही मनामध्ये जे काही ब्रह्मविद्या शास्त्राचा समुद्र आहे, विवेक समुद्र आहे त्याला भरती येत आहे. परी न लंघे आज्ञे मर्यादेते. परंतु गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन आम्ही करत नाही, मर्यादेमध्ये राहतो असं कवी आपल्याला म्हणतात. म्हणे विश्वनाथू असं विश्वनाथ बास बाळापूरकर आपल्याला म्हणत आहेत. आता समोर आपल्याला विश्वनाथ बास बाळापूरकर श्रीमूर्तीचं वर्णन सांगणार आहेत की श्रीमूर्ती कशी आहे त्या संदर्भामध्ये कवी आपल्याला सांगणार आहेत. ध्यान देऊन पोथी ऐका, खूप सुंदर वर्णन आलेलं आहे समोर. पण आता श्रीमूर्तीच्या संदर्भातील जे वर्णनात्मक ओवे आलेले आहेत त्या ओव्यांचं आपण अध्ययन करणार आहोत. तरी जे भवरोग रसायन योगियांचे मुख्य साधन ते बोलेन मूर्ती वर्णन जीवन ध्यानस्थांचे. तरी जे भवरोग रसायन, हे भवरोगाचं जे रसायन आहे, भवरोग म्हणजे संसार रूपी रोग लागलेला आहे जीवाला, त्याचं रसायन म्हणजे औषध. योगियांचे मुख्य साधन. परमेश्वराची श्रीमूर्ती ही कशी आहे तर संसाराचा रोग ज्या जीवांना लागलेला आहे त्या जीवांसाठी परमेश्वराची श्रीमूर्ती म्हणजे रसायनाचं काम करणारी आहे, औषधाचं काम करणारी आहे. त्याचबरोबर योगियांचं ते मुख्य साधन आहे. जे साधू संत योगी आहेत, अनुसरलेले पुरुष आहेत, ते या परमेश्वराच्या श्रीमूर्तीचं ध्यान करतात, स्मरण करतात आणि हेच त्यांचं साधन आहे साध्य प्राप्त करून घेण्यासाठी. ते बोलेन मूर्ती वर्णन जीवन ध्यानस्थांचे. ते बोलेन मूर्ती वर्णन त्या परमेश्वराच्या श्रीमूर्तीचं वर्णन आता मी बोलणार आहे. जे जीवन ध्यानस्थांचे म्हणजे जे ध्यानी लोक आहेत
त्यांचं ते जीवन आहे, तर त्या जीवनाचं मी वर्णन इथे करणार आहे. ध्यानी लोकांचं जीवन कोण आहे? परमेश्वराची श्रीमूर्ती आहे. तर त्या श्रीमूर्तीचं वर्णन मी करणार आहे असं कवी आपल्याला इथे सांगतात. ते श्रीचरण वाणू प्रथम जे भक्तीचे निजधाम जयाचे निवर्तती तापश्रम स्मरण मात्रे. ते श्रीचरण वाणू प्रथम, त्या परमेश्वराचे श्रीचरण मी प्रथम वाणणार आहे म्हणजे वर्णन करणार आहे. जे भक्तीचे निजधाम म्हणजे भक्तीचं ते निजधाम म्हणजे स्वतःचं धाम आहे भक्तीचं. जयाचे निवर्तती तापश्रम, त्या श्रीचरणामुळे जे काही ताप लागलेले आहेत या जीवाच्या मागे, श्रम लागलेले आहेत जीवाच्या मागे, ते तापश्रम सर्व निवर्तणार आहेत. स्मरण मात्रे, त्या श्रीचरणाचं स्मरण केलं तर ते सर्व ताप श्रम निवर्तणार आहेत असं कवी म्हणतात. आपल्या 400 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत आजच्या ज्ञानसत्रामध्ये. 1200 ओव्यांचा हा ग्रंथ आहे. तर आपण आज 33% ग्रंथ पूर्ण केलेला आहे. उर्वरित ग्रंथ पण हळूहळू होणारच आहे पूर्ण. सर्व दर्शकांनी जर चांगला प्रतिसाद दिला तर आम्हालाही ही पोथी अपलोड करण्यासाठी खूप आनंद होईल. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असतो की व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि मी जे काही प्रश्न विचारतो व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा. म्हणजे आम्हालाही असं वाटते की खरंच जी पोथी या चॅनलवर चालू आहे ती आपल्या दर्शकांना, आपल्या श्रोत्यांना चांगली व्यवस्थित समजत आहे आणि त्यांना त्याचा काहीतरी फायदा होत आहे. तुमच्या कमेंटला पाहूनच आम्हालाही समजत असते. आणि म्हणून कमेंट करत जा. जे प्रश्न मी विचारतो किंवा एखाद्या वेळेस प्रश्न जरी नाही विचारला तर पोथीमधले जे काही चांगले मुद्दे तुम्हाला आवडले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा. तर कवी आपल्याला पुढे काय सांगतात की श्रीमूर्तीच्या श्रीचरणाचं मी प्रथम वर्णन करणार आहे. ज्या श्रीमूर्तीच्या श्रीचरणाच्या स्मरणाने ताप आणि श्रम हे सर्व दूर होणार आहे. बिहुनी प्राचीन अरिकुळा जे शरण रिगती चरण तळा तया विनटल्या जिव्हाळा जेथ लाभे. बिहुनी प्राचीन अरिकुळा, जे जीव प्राचीन अरिकुळाला घाबरतात. प्राचीन म्हणजे फार जुन्या काळापासून जे आपले शत्रू आहेत. म्हणजे कोणते शत्रू? आपले जे शरीरामध्येच षडरिपू आहेत आणि अष्टस्वभाव आहेत, हे आपले जुने वैरी. यांना घाबरून जे जीव शरणागत येतात परमेश्वराच्या, शरण येतात परमेश्वराच्या, अशा त्या जीवांना इथे जिव्हाळा प्राप्त होतो श्रीचरणाच्या ठिकाणी. आणि ते मग या प्राचीन अरिकुळाला म्हणजे शत्रूंना, अरी म्हणजे काय? शत्रू. कुळ म्हणजे काय? समुदाय किंवा वंश. तर अशा या शत्रूवर विजय प्राप्त करू शकतात जर जीवांनी परमेश्वराच्या श्रीचरणाच्या ठिकाणी आश्रय घेतला, तर शरणागत झाले तर. जेथ लाभे, तिथेच हा तुम्हाला लाभ मिळणार आहे. तिथे तुम्हाला ज्ञान मिळेल, प्रेम मिळेल आणि या ज्ञानाच्या शक्तीने, प्रेमाच्या शक्तीने तुम्ही या 14 शत्रूंवर विजय प्राप्त करू शकता. ते प्रेमियांचे मूळपीठ योगियांची उत्तर बेठ शरणांगता उभे कोठ श्रीचरण ते. ते प्रेमियांचे मूळपीठ योगियांची उत्तर बेठ. ते प्रेमियांची मूळपीठ आहे. परमेश्वराचे श्रीचरण म्हणजे प्रेमी लोकांची, जे परमेश्वरावर प्रेम करणारे लोक आहेत असे ते प्रेमी लोक, त्यांची मूळपीठ आहे, मूळ जन्मस्थान आहे असं आपण म्हणू शकतो. योगियांची उत्तरवेठ, जे योगी लोक आहेत त्यांची उत्तरवेठ आहे. म्हणजे जणू काही योगियांना एक परमेश्वराच्या भक्तीची बाजारपेठ सापडलेली आहे की काय असं कवी म्हणतात. योगियांची उत्तरवेठ आहे ती श्रीचरण म्हणजे परमेश्वराचे. शरणांगता उभे कोठ श्रीचरण ते, जे शरणांगत झाले परमेश्वराच्या ठिकाणी त्यांना ते जणू काही कोठ आहेत, म्हणजेच किल्ला आहे जणू काही परमेश्वराचे श्रीचरण. म्हणजे त्या किल्ल्यामध्ये आश्रय घेतल्यानंतर त्या जीवांना बिलकुल या संसाराचं भय राहणार नाही असे ते किल्ले आहेत, अभय देणारे. अभय कोठ, जसं आपण म्हणतो गडकोट म्हणतो की नाही किल्ल्यांना, तर इथे अभय देणारे कोट आहेत परमेश्वराचे श्रीचरण म्हणजे अभय देणारा किल्ला आहे. त्या किल्ल्यामध्ये तुम्ही पोहोचले की तुम्हाला या संसार शत्रूपासून घाबरायचं काहीच कारण राहत नाही. तुम्ही विजय प्राप्त केलेली आहे त्या संसार शत्रूवर असं आपण म्हणू शकतो. असे ते श्रीचरण आहेत परमेश्वराचे. तिये पदे ठेविता महितळी पाहे सर्व मंगळ दिवाळी जगा होय नवभाळी ब्रह्म सुखाची. तिये पदे ठेविता महितळी पाहे सर्व मंगळ दिवाळी. परमेश्वराने
ज्यावेळेस त्यांचे श्रीचरण या महितळी म्हणजे या जमिनीच्या तळावर ठेवले त्यावेळेस सर्व मंगळ म्हणजे 10 दिशा मंगळ झालेले आहेत. जणू काही सर्वीकडे दिवाळी साजरी केलेली आहे किंवा दिवाळी झालेली आहे. जणू काही जगा होय नव्वाळी ब्रह्मसुखाची. कारण काय? दिवाळी होण्यामागचं कारण काय? परमेश्वराने अवतार धारण केला, इथे श्रीचरण ठेवले की जणू काही या पृथ्वी तलावर दिवाळी साजरी केली असं होते असं कवी म्हणतात. ते कशामुळे? कारण यामागचं असं आहे की या सर्व जीवांना आता ब्रह्मसुखाची नव्वाळी होणार आहे म्हणून दिवाळी झालेली आहे असं कवी म्हणतात. जडा उपळा अवचटे लागती श्री चरणेसी झटे तरी दुःखा केरू फिटे सुखोदयी. जडा उपळा अवचटे लागती श्रीचरणेसी झटे. जे काही जड वस्तू आहेत शिळा तळा पाषाण दगड धोंडे यांना ज्यावेळेस परमेश्वराची श्रीचरण लागतात तरी दुःखा करू फिटे सुखदोई सुखोदयी. काय म्हणतात इथे कवी की परमेश्वराने अवतार धारण केला आणि जर एखाद्या दगड धोंड्यामध्ये जडत्वीचा जीव असेल आणि तिथे परमेश्वराचा संबंध झाला तर त्या जडत्वाच्या जीवाला जे दुःख देवता भोगवत आहे त्या दगडामध्ये त्या पाषाणामध्ये ते दुःख तिथेच थांबवल्या जाते आणि त्याला तिथे सुख प्राप्त होते. साहजिकच आहे, दुःख थांबलं म्हणजे सुख होते माणसाला, बरोबर की नाही? की सुख होण्यासाठी काही वेगळं द्यावं लागते माणसाला. एखाद्या माणसाचं भयंकर डोकं दुखत आहे तर त्या डोकेदुखीला थांबवण्यासाठी एखादी गोळी दिली आणि डोकं थांबलं दुखणं जे काही होतं डोक्याचं ते थांबलं की त्याला सुख झालं की नाही? बरोबर झालं सुख. त्याला काही वेगळं द्यावं लागलं का? काय डोक्यावर एखादा सोन्याचा मुकुट ठेवावा लागला आणि मग सुख झालं असं काय झालं का? नाही. दुःख थांबलं म्हणजे सुख झालं, बरोबर की नाही? त्याप्रमाणे परमेश्वराने त्या दगडाला स्पर्श केला किंवा त्या पाषाणावर परमेश्वर बसले आणि त्या जीवाला तिथे दुःख जे देवता देत होती जडत्वाचं ते थांबलं म्हणजे सुख झालं. तर असे परमेश्वर अवतार घेतलं की या जीवाला सुख देणं चालू करतात. डोमेग्रामला गुंफेकडे एकांक बारे नावाचं स्थान आहे. असं बोलतात की तिथे परमेश्वराचा अवतार झाला होता एक आणि 12 वर्ष परमेश्वर तिथे होते. किंवा असं म्हणतात की तिथे एक जीव त्या तिथे दगडामध्ये एक जीव असा जडत्वाचा होता, त्याला भयंकर दुःख देवता भोगवीत होती आणि ते दुःख संपेपर्यंत म्हणजे त्या जीवाला जे काही शेकडो वर्षाचं दुःख होतं ते दुःख संपेपर्यंत परमेश्वराचे अवतार तिथंच बसून होते. त्याला एकांक बारे असं म्हणतात. तर असे परमेश्वर अवतार असतात. एखादा कणवेचा जीव असेल आणि त्याला जर असं नरकात जावं लागलं तर विशेष एक स्पेशल असा परमेश्वराचा अवतार होतात आणि परमेश्वर तिथे बसतात आणि त्या जीवाचं दुःख दूर करतात. बघा एका जीवाची परमेश्वर किती काळजी करतात. आपण जर परमेश्वराची भक्ती तशी केली तर आपल्या एका जीवासाठी पण परमेश्वर स्पेशल अवतार घेतात आपल्यासाठी दुःख दूर करण्यासाठी. फक्त आपल्याला भक्ती तशी करायची आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. परमेश्वर आपल्याला सर्वस्व देण्यासाठी बसलेले आहे. रज बैसेल श्रीचरणी म्हणोनी चिताची गवसणी घालोनी वाहती अंतःकरणी निरंतर. रज बैसेल श्रीचरणी म्हणोनी चित्ताची गवसणी. परमेश्वराच्या श्रीचरणाला रज बसतील म्हणजे मातीचे धुळीचे बारीक कण बसतील. जसं आपण रस्त्याने चाललो तर आपल्या पायावर धूळ बसते त्याप्रमाणे परमेश्वराच्या श्रीचरणावर धूळ बसू नये, धुळीचे रजाचे कण बसू नये म्हणून प्रेमीय भक्त जे आहेत ते जणू काही आपल्या चित्ताची गवसणी करतात त्या श्रीचरणाला आणि परमेश्वराचे श्रीचरण जणू काही हे प्रेमीय भक्त स्वतःच्या चित्तामध्ये ठेवतात असं कवी आपल्याला इथे सांगतात. चरणाचे मोकळेपण देखोणी जीवाची उपहानो करुणी हृदये कठीण खूपेल म्हणोणी भक्त मेळवीती. चरणाचे मोकळेपण देखुनी जीवाची उपहानो करुणी. अजून हे भक्त काय करतात? परमेश्वराचे श्रीचरण मोकळे पाहून हे भक्त स्वतःच्या जीवाचे जणू उपहानो म्हणजे पायातील वाहन करतात आणि हृदय कठीण खुपेल म्हणून भक्त मेळवीती. जे हृदय आहे ते हृदय कठीण आहे आणि हे कठीण असं हृदय परमेश्वराच्या श्रीचरणाला रुतेल म्हणून हे प्रेमी भक्त स्वतःच्या जीवाचेच जणू काही उपहानो करतात म्हणजे पायातील वाहन करतात आणि जीवरूपी हे वाहन परमेश्वराच्या श्रीचरणामध्ये घालतात. हे कवी आपल्या कल्पकतेतून चांगली चांगली उदाहरणं देत आहेत, चांगल्या उपमा देत आहेत आणि इथे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की प्रेमी हा भक्त जो आहे परमेश्वराचा तो या परमेश्वरासाठी काय एक करू शकत नाही. तया चरण प्रसादे अमिते मुनी वृंदे अळम करिली पदे ब्रह्मीचे.
तया चरण प्रसादे अमिते मुनिवृंदे. त्या श्रीचरणाच्या प्रसादाने अमित म्हणजे भरपूर असे मुनिवृंद जे आहेत ते अलंकरिली पदे ब्रह्मीचेणी. त्या परमेश्वराच्या श्रीचरणाच्या ठिकाणी हे सर्व मुनिवृंदे लयांगत झालेली आहेत आणि त्यांना तिथे शोभा आलेली आहे असं कवी आपल्याला सांगतात. तयाची सामुद्रिके पांता सृष्टी अलौकिके जिये सामग्री आस लक्षणिके दैवाचिया. श्रीचरण परमेश्वराचे कसे आहेत त्या संदर्भामध्ये कवी अजून आपल्याला सांगतात. त्या श्रीचरणाच्या ठिकाणी जे काही सामुद्रिक चिन्हे आहेत, जसं सामुद्रिक चिन्हे कोणते असतात, श्रीकृष्ण महाराजांच्या श्रीमूर्ती वर्णनामध्ये आलेला आहे. ध्वजवज्रांबुज अंकुश चिन्हित ऋषिमंडळ चिंतिती जय जय श्री अच्युता कृपा करी मजवरी चिन्मयवरा एक वेळ श्रीमूर्त तुझी मज दाखवी गुण गंभीरा. हे श्रीमूर्ती वर्णन आहे श्रीकृष्ण महाराजांचं, त्यामध्ये हे आलेलं आहे. त्यामध्ये कवींनी काय सांगितलं, ध्वज, वज्र, पद्म, अंकुश वगैरे वगैरे हे असे चिन्ह असतात. ज्योतिषशास्त्रामध्ये सामुद्रिक शास्त्र पण आहे, त्याच्यामध्ये हे चिन्ह आलेले आहेत आणि हे सलक्षणिक असतात, म्हणजे हे चांगल्या लक्षणाचे चिन्ह असतात. ज्याच्यामध्ये ध्वज असतो श्रीचरणावर, कमळ असते, अंकुश असतो आणि ऊर्ध्वरेषा असते. जशी धनरेषा आपल्या हातामध्ये असते तशीच श्रीचरणावर पण असते. तर असे वेगळे वेगळे चिन्ह असतात. धनुष्याचं चिन्ह असते, तर असे चिन्ह असतात. तर असे सर्व जे काही मंगल चिन्ह, सलक्षणिक चिन्ह जे आहेत ते सर्व सामुद्रिक चिन्ह परमेश्वराच्या श्रीचरणावर आहेत असं कवी आपल्याला सांगतात. कैसी सुरंगे सोहजळे सकुमारे श्रीचरण कमळे जयाचे निवेद परिमळे विश्व बहाकाय. श्रीमूर्तीचे श्रीचरण एवढे सुरंग आहेत, एकदम आरक्त आहेत. पांढरे श्रीचरण चांगले वाटतात का नाही? लोक तर पांढऱ्या पायाचा म्हणतात, मग बरोबर की नाही? पांढरे चांगले नाही वाटत, अंगामध्ये रक्त नसल्यासारखं, अशक्तपणा असल्यासारखं. तर श्रीचरण कोणते चांगले वाटतात? एकदम आरक्त जे श्रीचरण असतात, कोमल मुलायम. परमेश्वराचे श्रीचरण तळ म्हणतोय बरं का मी, पाय नाही. श्रीचरण तळ म्हणजे जे काय आपले तळपाय आहेत त्याचं इथे वर्णन चालू आहे. तळपाय कसे आहेत परमेश्वराचे? एकदम सकोमळ आहेत, आरक्त आहेत, लाल दिसतात परमेश्वराचे श्रीचरण. उल्लेख काय केला इथे कवींनी वर्णन करण्यासाठी, उपमा देण्यासाठी? तर चरण कमळे, कमळ कसे लाल असतात, तर तसे परमेश्वराचे जणू काही श्रीचरण असे आरक्त आहेत, जणू काही कमळच. एवढे सुंदर दिसत आहेत, लाल वर्णाचे, एकदमच गडद लाल पण नाही, तर शोभिवंत असा लाल रंग दिसेल श्रीचरणाचा. असाच तो वर्ण, असाच तो रंग आहे. आणि त्याच्या वेध परिमळे म्हणजे त्या परमेश्वराच्या श्रीचरणाच्या कमळाच्या वेधाने म्हणजे आवडीने हे सर्व विश्व आकर्षित झालेलं आहे. परिमळे म्हणजे त्याच्या सुगंधाने पूर्ण विश्व बहाकाय म्हणजे त्या परिमळाने सुगंधित झालेला आहे. नाते अनुरागे विहीन पंढर श्रीचरण ध्यान तेथ सानुराग करावे या योगी जण सराग अंधिद्वय. नाते अनुरागे विहीन उपंढर श्रीचरण ध्यान. योगी जणांचे मन कधी इकडे भटकते, कधी तिकडं भटकते. तर हे योगी जणांचं मन जे भटकत आहे, हे मन एका जागीच केंद्रित करण्यासाठी परमेश्वराने काय केलं, तर असे सुंदर श्रीचरण इथे धारण केलेले आहेत. कवींना काय म्हणायचं आपल्याला, की जे अनुराग विहीन म्हणजे ज्यांच्या मनामध्ये आवडी नाही असे जे योगीजन आहेत, ज्यांच्या मनामध्ये 1 मिनिट ते ध्यान करतात आणि 4 मिनिटं दुसरीकडे लक्ष देतात, असे जे योगीजन आहेत त्यांचं लक्ष दुसरीकडे जाऊ नये यासाठी त्यासाठी परमेश्वराने एवढे सुंदर श्रीचरण इथे धारण केलेले आहेत. मायापूर एवढं सुंदर धारण केलेलं आहे की योगीजनांना एकदा दर्शन झालं त्या श्रीमूर्तीचं की ते योगीजन जे आहेत ते दुसरीकडे पाहणारही नाहीत आणि दुसरीकडे त्यांचं मनही जाणार नाही. जेथ पद्म प्रेमा मोद द्रुती आनंद मक्रंदे उधाती भडवणी झाकावरी पडती मुनी ब्रह्मराचिया. जेथ पद्म प्रेमामोद द्रुती, परमेश्वराचे जे श्रीचरण कमळ आहेत ते कसे आहेत, ते जणू काही प्रेमामोद द्रुती म्हणजे जणू काही
प्रेमरूपी पद्माचं म्हणजे काय तर कमळाचं धृती काढली म्हणजे त्याचं जणू काही पूर्ण अर्क काढून घेतला. प्रेमरूपी कमळाचा जणू काही पूर्ण अर्क काढून घेतलेला आहे असं कवी म्हणतात. आणि आनंद मकरंदे उधाती, आणि मग असा जो अर्क आहे या अर्कामधून आनंदाचे मकरंद बाहेर पडतात आणि मग या मकरंदाच्या सुगंधाने मुनिवृंदे रूपी भ्रमर जे आहेत म्हणजे साधक जन रूपी जे काही भोंगे आहेत ते तुटून पडतात श्रीचरणावर. म्हणजेच काय तर श्रीचरणाचं ध्यान करतात आणि एकदा श्रीचरणाचं ध्यान करायला लागले की मग यांचं मन कुठेही जात नाही. तेथ ध्वजू ऐसा आवडे संत हृदये रथी जव उमाडे तव देखिलिया सब विघडे माया मोहोदळ. परमेश्वर अवताराच्या श्रीचरणांच्या तळपायावर जे काही तळपाय आहेत त्यावर जे ध्वज दिसत आहे ते ध्वज संत हृदयाच्या रथावर जणू काही लावलेला आहे. आणि तो देखिलिया सब विघडे माया मोहदळ. आणि या संताच्या हृदयरूपी रथावर ज्यावेळेस हे श्रीचरणावरील ध्वज लावले जातात किंवा श्रीचरण रूपीच ध्वज लावले जातात तेव्हा जे काही माया मोहाचं सैन्य आहे हे सर्व सैन्य पळून जाते या रथावरच्या ध्वजाला पाहून. एवढा तो ध्वज या संत जनांसाठी फायद्याचा ठरतो. बाप वज्राची थोरी जे का धरिती ध्यान करी तया भेन पळेती गिरी असंत कर्माचे. बाप वज्राची थोरी, मागे मी जे चिन्ह सांगितले त्याच्यामध्ये वज्रही चिन्ह आहे. ध्वज वज्रांबुज अंकुश चिन्हित ऋषिमंडळ चिंतिती, जसं मी हे वाक्य सांगितलं यामध्ये वज्रही आलेलं आहे. तर परमेश्वराच्या श्रीमूर्तीच्या श्रीचरणाच्या तळावर वज्रही आहे. त्या वज्राला पाहून परमेश्वराच्या त्या चिन्हाला पाहून वज्राच्या चिन्हाला पाहून हे ऋषीमुनी लोक किंवा संत साधूजन हे ध्यान करत आहेत. त्या वज्राचं श्रीचरणाचं ध्यान करत आहेत. आणि हे ध्यान करत असताना तया भेन पळेती गिरी असंत कर्माचे, जे पापाची गिरी म्हणजे डोंगर आहेत ते डोंगर पळून जातात. कारण हे साधूजन त्या श्रीचरणाचं स्मरण करत आहेत, श्रीचरणावरील वज्राचं स्मरण करत आहेत. आणि हे वज्राचं स्मरण करत असताना हे साधूजनांना पाहून पापाचे डोंगरच्या डोंगर पळून जातात म्हणजेच नष्ट होतात असं आपल्याला सांगायचं आहे कवींना. कैसा अंकुशु अलौकिकू मनोर्थ गजाचा देसकू मदोन्मत आवरावया एकू समर्थू जो. कैसा अंकुशु अलौकिकू, श्रीचरणावर जे अंकुश चिन्ह आहे हत्तीला आवरण्यासाठी अंकुशाचा उपयोग करण्यात येत असतो. तर या श्रीमूर्तीच्या श्रीचरणावर अंकुशही चिन्हित आहे. आणि या अंकुशाला पाहून मदोन्मत जो काही गज आहे, हा संसार रूपी मदोन्मत झालेला जो गज आहे त्याला आवरण्यासाठी, संसार रूपी या हत्तीला आवरण्यासाठी श्रीमूर्तीच्या श्रीचरणावरचा अंकुश जो आहे तो समर्थ आहे. मनोरथ गजाचा देसकू, किंवा आपल्या मनामध्ये जे काही मनोरथ येतात, हे जे मन आहे आपलं ते इकडे तिकडे धावत राहते, तर हे मनोरथ रूपी जे गज आहेत यांचं जे काही समूह आहे यांना आवरण्यासाठी श्रीचरणावरील हे अंकुश रूपी चिन्ह हे समर्थ आहे. एवढं ते अंकुश चिन्ह सामर्थ्यवान आहे. तेथची ऊर्ध्वरेखा मिरवे जे साळांकृत परदैवे फिटे जयचे निनावे दुर्भाग्यपण. तेथची ऊर्ध्वरेखा मिरवे, तिथेच श्रीचरणाच्या तळावर ऊर्ध्वरेषा पण मिरवत आहे म्हणजे शोभून दिसत आहे. जे साळंकृत परदैवे, परदैवाने ती साळंकृत झालेली आहे, परमेश्वराच्या श्रीचरणावर आहे म्हणून तिला जणू काही साळंकृतता प्राप्त झालेली आहे. म्हणजे काय, परमेश्वराचे श्रीचरण तिला मिळाले म्हणूनच तिला जणू काही अलंकार प्राप्त झालेले आहेत असं कवी म्हणतात. अलंकार घातल्याने जसं एखादा व्यक्ती शोभून दिसतो त्याप्रमाणे ही ऊर्ध्वरेखा तर असते चांगली, परंतु श्रीचरणावर आहे म्हणून तिला अजून शोभा आलेली आहे असं कवी म्हणतात. आणि या ऊर्ध्वरेषाच्या नावाने दरिद्रपणा जो नष्ट होतो, दुर्भाग्य जे नष्ट होते, एवढी महती या ऊर्ध्वरेखेची आहे. पण हिला महत्व जास्त कशामुळे आले, श्रीचरणाच्या ठिकाणी ती आहे म्हणून तिला अजून
अधिक महत्व आलेलं आहे. जणू काही ती साळंकृत झालेली आहे, म्हणजे अलंकरेशी युक्त झालेली आहे अशी ती ऊर्ध्वरेषा वाटत आहे. जसं मी तुम्हाला म्हटलो, श्रीचरणावर पण एक धनरेषा असते, तिलाच ऊर्ध्वरेषा पण म्हणतात. म्हणून कवी इथं काय म्हणतात की ऊर्ध्वरेषेमुळे दरिद्रता दूर होते. दरिद्रता दूर कशामुळे होते, दुर्भाग्यता दूर कशामुळे होते, तर धनाने. तर ऊर्ध्वरेषा म्हणजेच धनरेषा पण आहे असं आपण बोलू शकतो. ये सामुद्रिके परेसे अंगी करली येण्याची अंशे सृष्टी मुद्रा घालाव्या दोसे निज पदीची. ये सामुद्रिके परेसे, हे सामुद्रिक चिन्ह जे आहेत ते परेशाने म्हणजे परमेश्वराने अंगी करली येण्याची अंशे, या कारणास्तवच यासाठीच ही अंगी करलेली आहेत. सृष्टी मुद्रा घालाव्या दोषे, म्हणजे या सृष्टीमध्ये जे काही सामुद्रिक चिन्हाचं शास्त्र आहे हे घालून देण्यासाठीच जणू काही हे धारण केलेले आहेत परमेश्वराने. निजपदीची म्हणजे काय, स्वतःचे पद म्हणजे पाऊल, स्वतःच्या पावलाचे ठसे या पृथ्वी तलावर निर्माण करण्यासाठी हे सर्व पदचिन्हे इथे अंगीकारलेली आहेत परमेश्वर अवताराने. असो हे सरळा अंगुळिया सेवटी हो काज ध्रुव पदाने हटी तारांगणे गोमटी नखाचेणी मिसे. असो हे सरळा अंगुळिया सेवटी. कवी म्हणतात असो हे म्हणजे आता सामुद्रिक चिन्हाचं वर्णन, असो म्हणजे आता बस झालं. हे सरळा अंगुळिया सेवटी. आता हे श्रीचरणाला सरळ सरळ अंगुळिया म्हणजे बोट आहेत शेवटाला टोकाला समोर. हो काज ध्रुवपदा नेहटी, या बोटाच्या शेवटी टोकावर असे काही नख आहेत, एवढे चमकतात जणू काही ध्रुवपद म्हणजे ध्रुवतारा जसा चमकतो त्याप्रमाणे परमेश्वराच्या त्या श्रीमूर्तीचे श्रीचरणाचे नख जे आहेत ते चमकत आहेत. जणू काही तारांगणच इथं अवतरलेलं आहे का, एवढे चमकदार असे नख आहेत. तारांगणे गोमटी नखाचे निमिसे, जणू काही त्या ध्रुव तारेचं तारांगण इथे पृथ्वी तलावर अवतरलेलं आहे. या नखाच्या मिसे म्हणजे या नखाच्या रूपाने ते तारांगण जणू काही खाली अवतरलेलं आहे का, असे ते नख शोभिवंत दिसत आहेत या पृथ्वी तलावर. तर अशा प्रकारे कवींनी श्रीचरणाचं वर्णन केलं, सामुद्रिक चिन्हाचं वर्णन केलं, परमेश्वराच्या श्रीचरणाच्या नखांचंही सुंदर असं वर्णन केलेलं आहे. हे सर्व वर्णन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. दररोज आपण ज्ञानप्रबोध या ग्रंथातील नवनवीन ओव्यांचं अध्ययन करत असतो. नवनवीन ज्ञान आपल्याला या ग्रंथाच्या माध्यमातून प्राप्त होत आहे. दररोजचे नवनवीन व्हिडिओ जे येतात ते तुम्हाला नक्कीच आवडत असतील. आजचाही व्हिडिओ आवडला असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांच्याही ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल. आजचा वेळ आपला संपलेला आहे, पण आजचा जो विषय आहे तो पूर्ण झालेला नाही. श्रीमूर्तीचं वर्णन अजून बरंच बाकी आहे. आता तर फक्त श्रीचरणाचं वर्णन संपलेलं आहे, सामुद्रिक चिन्हांचं वर्णन संपलेलं आहे. अजून भरपूर सारं श्रीमूर्तीचं वर्णन बाकी आहे. ते वर्णन आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. उद्याचं ज्ञानसत्र तुमच्याकडून सुटू नये असं तुम्हाला वाटत असेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आणि बेल बटन दाबा, त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे दररोज तुम्हाला असे ज्ञानवर्धक व्हिडिओ मिळत राहतील. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये परमेश्वराच्या श्रीमूर्तीचं वर्णन जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड